हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 10 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. तर आपण कालच पाहिलेलं आहे की प्रीतमला मारत असतात आणि प्रीतमला प्रियाचा भाऊ मारत असतो. त्याच टायमिंगला तिथे आदित्य येतो आणि हात धरतो आणि माझ्या भावाची काहीच चूक नाही आहे. आणि मग इकडून लगेच सयाजीराव काय काय बोलतोयस तू, तुला कळतंय का, असं बोलल्यानंतर मग आदित्य बोलतो की माझ्या भावाची काहीही चूक नाही आहे. आबासाहेब, तुम्हीच माणसं ओळखण्यात चुकलात, तुम्हाला माणसं कळली नाहीत, असं बोलल्यानंतर मग आबासाहेब म्हणतात असं कसं काय तू बोलू शकतो. आणि मग तो म्हणतो पार्वती, आणि मग पार्वतीला आणायला लावतो त्या संपतला आणि मग असं खाली ढकलून देतात. आणि मग घडलेली सगळी हकीकत आदित्य सगळ्यांना सांगतो. आणि मग त्या संपतला सयाजीराव म्हणतात की तू एवढ्या वर्ष माझ्यासोबत राहिला आणि तू शेवटच्या क्षणाला असं का केलंस म्हणून. तर मग त्यांनी बोलतो की रणजितरावांनी मला पैशाचं आमिष दाखवलं आणि त्या आमिषाखाली मी असं सगळं काही विषाचे पोते भरले. आणि मग सयाजीरावांना खूप जास्त आनंद झालेला असतो की माझ्यावरचं चोरीचा आळ टळला किंवा जे काही माझ्यावर आलं होतं ते टळून गेलं आहे म्हणून. आणि मग ते रणजितकडे जातात आणि म्हणतात की आज ह्या मुलामुळे माझी इज्जत वाचलेली आहे आणि तू माझी इज्जत काढायला निघाला होता पण ते शक्य नाही झालेलं आहे. ज्यावेळेस तू आता ह्या गावकऱ्यांसमोर स्वतःची इज्जत कमवून येशील ना, त्यावेळेस मी माझं स्वतःहून पद तुला अध्यक्षाचं देऊन टाकेल आणि मला नको आहे हे पद असं मी तुला सांगेल. असं म्हणल्यानंतर मग रणजित निघून जातो तिथून. आणि मग सगळे गावकरीही निघून जातात आणि गावकरी असे बोललेले असतात की आम्ही तुमच्यावर आळ घेतला त्याबद्दल आम्हाला खरंच सॉरी किंवा माफी द्या असं म्हणून ते निघून जातात. आणि मग आबासाहेब येतात प्रीतमकडे आणि म्हणतात की प्रीतम, शरीरापेक्षा मला माझी इज्जत प्यारी होती आणि तू ती जी इज्जत आहे ती इज्जत माझी तू वाचवलीस, त्याच्यासाठी खरंच मनापासून तुझं धन्यवाद असं म्हणतात. आणि मग प्रीतम म्हणतो की असं काय साहेब बोलताय तुम्ही, असं नाही आहे काही. आणि मग ते सांगतात की माग, तुला आज जे काही मागायचं ना, तुझ्या जे काही मनात आहे ना ते माग म्हणून. आणि मग लगेचच नंदी म्हणजे प्रीतम असं बोलतो की मला माझ्यासाठी काही नको आहे, आपण गणेशोत्सव साजरा करूया का घरी मोठ्या ह्याच्यात, तुम्ही जसं करतात तसंच. 2 मिनटं आबासाहेब शांत बसतात आणि म्हणतात हो हो करूयात. आणि मग सगळेच खुश झालेले असतात. आणि मग आदित्य प्रीतमला जाऊन एकदम गळाभेट घेतो आणि म्हणतो भावा, तू जिंकलंस, आज मला तुझा खूप जास्त अभिमान आहे, कारण तू ह्या सगळ्या चोरीचा आर स्वतःवर घेतलास आणि आबासाहेबांची इज्जत वाचवली, त्याच्यासाठी खरंच खूप मनापासून तुझं आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि मला खूप भारी वाटते तू माझा भाऊ आहेस म्हणून. आणि इकडे पारू मग प्रियाला म्हणत असते की आज त्यांच्याकडे चान्स होता तुला मागायचा पण त्यांनी ते नाही मागितलं, त्यांनी आज घरामध्ये उत्सव होण्यासाठी ते मागितलेलं आहे. आबासाहेब तुमच्या लग्नासाठी नाही म्हणू शकत नाही, त्यासाठी आपल्याला लवकर प्रियासाठी मागणी घालावी लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आईकडे जाऊनही आईला कन्व्हिन्स करायचं आहे. आणि मग असं करून ते सगळेजण घरी जातात. घरी गेल्यानंतर इकडे सीन चेंज झालेला असतो. दिशा अहिल्याच्या आणि श्रीकांतच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की मी खूप एक्सायटेड आहे आणि मी खूप जास्त हॅपी पण आहे की आता आमचं लवकरच लग्न होणार आहे. इकडे लगेच धामिनी म्हणत असते फायनली ही सगळ्यांसमोर अहिल्यादेवीने म्हणजे वहिनींनी अनाऊन्स केलं की दिशा आता होणारी सून आहे आणि प्रीतम आणि दिशाचं लग्न होणारच आहे म्हणून. तिला तिथे मिहीरचा फोन येतो आणि ती बाहेर जाते आणि मिहीरने सांगितल्याप्रमाणे मिहीर सांगतो की ते कुठल्याही प्रोजेक्टसाठी गेलेले नाही आहेत, ते एका मुंबईमधून एका खेडेगावात गेलेले आहेत. ते लोकेशन पण सांगतो की खेडेगावात गेलेले आहेत म्हणून, तिथे कुठलाही प्रोजेक्ट चालू नाही आहे, मी सगळी चौकशी केलेली आहे. आणि मग तो फोन ठेवून देतो आणि मग दिशा बोलते की तू सरप्राईज देण्याच्या अगोदर मीच तुला सरप्राईज देणार आहे. प्रीतम, तुझी कशी वाट लावते ना बघ, आता तर सगळ्यांनाच कळलेलं आहे आणि आता तुझी कशी वाट लावते ना ती मी पहा असं म्हणते. इथे सीन चेंज झालेला असतो. पारू किचनमध्ये असते आणि पारू म्हणत असते की आदित्य सर आवरा, आपल्याला आता गणपती बसवायचा आहे. विचारामध्येच असतो प्रीतमच्या. आणि मग पारू विचारते काय झालंय सर. तर मग आदित्य बोलतो की प्रीतम असाही असेल मला कधीच वाटलं नव्हतं, मी लहानपणापासून प्रीतमला ओळखतोय पण प्रीतममध्ये एवढा बदल मी कधीच पाहिला नाही जो मी आज पाहिला आहे. आणि मग लगेचच पारू म्हणते की प्रेम हे सगळं करायला भाग पाडतं. तर म्हणते एवढं सगळं. पारू म्हणते हो, प्रेम ही
अशी आहे की ते अनुभवावं लागतं तेव्हाच कळतं प्रेम म्हणजे काय असतं ते असं. आणि मग खूप छान प्रकारे प्रेमाची व्याख्या किंवा सगळं प्रेमाबद्दल पारू आदित्यला सांगते. प्रेम करावं लागतं त्यानंतर प्रेमाची किंमत कळते. याला खूप जास्त वाईट वाटतं की प्रीतम असा गोठ्यामध्ये झोपलेला असतो आणि तो उठलेलाच नसतो दुपारी. तर मग ती पळत पळत जात असते. तेवढ्यात समोरून पारू येते आणि म्हणते, काय झालं प्रिया मॅडम? तर प्रिया सांगते की प्रीतम सर ना उठलेच नाही आहे, जाऊन बघ बरं काय झालं आहे, मला खूप भीती वाटत आहे. आणि मग पारू तिथे जाते आणि उठवते. तर तो घाबरून असं म्हणतो की दादासाहेब नको नको नको. मग पारू म्हणते की मी आहे, उठा. आणि उठल्यानंतर तो म्हणतो की काय झालं पारू? तर बोलते नाही खूप दुखतंय का? तर मग प्रीतम म्हणतो हो खूप जास्त दुखतंय. ती बोलते मी तुम्हाला मैत्री करायला पाठवलं, तुम्ही तर दादासाहेबांशी पंगाच घेऊन आला आहात. मग त्यानंतर तो म्हणतो की तुला कसं काय माझ्या मनातलं कळलं माझं दुखतंय म्हणून? तर ती बोलते मला नाही कळलं, प्रियाला कळलं, प्रिया मॅडमला. आणि मग मग एवढं सहन करतोय तर प्रेमासाठी सहन करतोय. आणि मग पारू म्हणते किती प्रेम करताय तुम्ही प्रिया मॅडमवर? तर तो बोलतो की प्रिया तेवढ्या तिथे त्यांनी प्रिया विचारते की खरंच किती प्रेम करताय माझ्यावर? तर तो म्हणतो की प्रेमाला माझ्या माप नाही आहे आणि मी ते शब्दातही मांडू शकत नाही माझ्या प्रेमाला असं. आणि तेवढ्यात मग तिथे प्रीतम दादालाही तुझ्यासारखी बायको मिळावी ही माझी इच्छा आहे. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.